नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. रेकीचा आणि तुमच्या आंतरिक शक्तीचा खूप जवळचा संबंध जे मी सातत्याने सांगत असते. आंतरिक शक्ती तुमची खूप वाढते. औषध फ्री असं तुम्ही आयुष्य जगायला लागता. मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकते की गेल्या 25 वर्षात मला अगदी कमीत कमी कधीतरी औषधं घ्यावी लागली. एखाद्या वेळेस खूप अगदी व्हायरल आला तर त्याच्यामध्ये मी घेतलं असेल थोडंफार पॅरासिटामॉल आणि तेव्हा अँटीबायोटिक. मला आठवत पण नाही की मी कधी आता अँटीबायोटिक घेतले होते. जवळपास 5-6 वर्ष तर आरामात होऊन गेले की मी अँटीबायोटिक घेतलेलेच नाही आहे. तर खूप जवळचा संबंध आहे रेकीचा आणि औषधांचा. आंतरिक शक्ती वाढल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला असं जाणवतच नाही की आता ह्या गोष्टीसाठी आपण औषध घ्यायला पाहिजे. बऱ्याच लोकांना मी बघते की छोट्या छोट्या गोष्टीवरून ती औषधं घेत असतात. तर औषधं हे तात्पुरता तुमचा इलाज आहे किंवा आपण म्हणतो की त्याच्यावर थोडंसं तात्पुरतं सोल्युशन आहे. तर रेकीमुळे तुमच्या आंतरिक शक्तीमध्ये तर वाढ होतेच, चक्रांमध्ये शुद्धता येते, चक्रांची कार्यक्षमता वाढते आणि एखाद्या वेळेस आपल्याला कधी ॲसिडिटी होते, इनडायजेशन होते, तर नॅचरल पदार्थ खाण्यामुळे आपल्याला आपोआपच त्यातनं बरं वाटायला लागतं. तर नेहमी आपल्या स्वतःच्या चक्रांची काळजी घ्या, स्वतःच्या अवयवांची काळजी घ्या. जेव्हा आपण सातत्याने अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करतो तर त्यावेळेस मला असं वाटतं की आणि वेळा पाळतो आपण, त्या वेळेप्रमाणे जर आपण व्यवस्थित त्या वेळेप्रमाणेच अगदी आणि व्यवस्थित आणि योग्य अन्न जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला कुठलेही त्रास होतच नाहीत आणि औषध घेणं तर दूरच, तुम्ही खूप लांब राहता, आजारी पण तुम्ही कधी पडत नाही. तर खूप जवळचा संबंध आहे रेकीचा आणि औषध विना तुमचं जीवन जगण्याचा. तर रेकीद्वारे तुम्हाला जर कोणाला काही व्याधी असतील तर त्या कमी होण्यासाठी मदत होते. जसं मला गेल्या जवळपास 30 वर्षापासून जो आजार आहे तर त्याची तीव्रता कमी झालेली आहे. मला माहिती की मला जी एक गोळी घ्यावी लागते ती जवळपास आता मला फक्त 50% ती गोळी घ्यावी लागते. तर हे फक्त माझं साध्य झालेलं आहे ते रेकीमुळे. तर तो डोसही माझा हळूहळू मी कमी करण्याचा प्रयत्न करते. त्यावर सातत्याने माझं रेकी मी सातत्याने घेते. आणि ॲलोपॅथी औषधांवर आपण खूप डिपेंड असतो. नक्की तुम्ही ॲलोपॅथी औषधं घ्या, पण जेव्हा अनलेस अँड अंटिल तुम्हाला अगदी खूप त्रास होत नाही आहे तर तेव्हाच तुम्ही ॲलोपॅथी घ्या. नाही तर तुम्ही आंतरिक शक्ती, स्वतःच्या मनाची शक्ती वाढवण्याचा नक्की प्रयत्न करा. सायकोलॉजिकल आपल्याला खूप प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला जर एखादी व्यक्ती बाजूची जर खूप आजारी असेल आणि तिला आपल्याला सांगण्यात येतं की तिला व्हायरल झालेलं आहे, तिच्या सानिध्यात व्हायरलच्या सानिध्यात जो व्यक्ती जाते आणि तिला परत व्हायरल होतो असं आपल्याला सांगण्यात येतं. पण माझ्या अनुभवावरून मी सांगते की व्हायरल जरी झालेलं असताना आपण तिथे गेलो तर आपण जर सातत्याने रेकी घेत असलो तर आपल्याला काहीही होत नाही, आपले चक्र सक्षम राहतात. रेकीच्या हिलिंग ग्रुपमध्ये आम्ही सातत्याने रेकी पेशंट्स आपण करत असतो. बऱ्यापैकी आपण रेकी ICUमधले पेशंट्स पण आपण करत असतो. तर त्यावेळेस रेकीमध्ये उपचार करताना झाल्यानंतर जे आपण ग्रुप हिलिंग पाठवतो त्यावेळेस आपण मिठाच्या पाण्याने हात धुतो. तर त्या मिठाच्या पाण्याने आपल्याला जाणवतं की आपल्या हाताद्वारे आपण जे हिलिंग पाठवतो तर त्या इन्फेक्शनपासून आपण लांब राहतो, कारण आपली चक्र सक्षम राहतात. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना रेकी देत असतो तेव्हा आपण आधी आपल्या स्वतःला रेकी घेत असतो आणि मग दुसऱ्यांना देतो. तर ऑलवेज मेक शुअर की आपण जेव्हा रेकी पेशंटला पास ऑन करत असतो तेव्हा आपण आपल्या स्वतःला त्या दिवशी रेकी घेतलेली आहे का. तर रेकी आणि तुमच्या मनाची शक्ती तर नक्कीच वाढते आणि एक प्रोटेक्शन एक प्रकारचं तुमच्या शरीराच्या बाजूला तयार होतं. आपण ज्याला म्हणतो ऑरा, म्हणजे सूक्ष्म शरीर. हे जे आपलं दिसतंय हे शरीर हे स्थूल शरीर आणि त्याच्या बाजूला आहे सूक्ष्म शरीर. आणि आपल्याकडनं ज्या कृती घडतात ते आहे तुमचं कारण शरीर. तर कारण शरीर पण खूप महत्त्वाचं आहे. आणि मेडिसिन फ्री तर तुम्ही राहायलाच लागता. तुमच्याकडनं चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि चांगल्या गोष्टी जेव्हा सातत्याने तुम्ही करत असता तुमच्या मनात सगळे चांगले विचार येत असतात. आकाश तत्वरूपी तुमचे विचार व्हायला लागतात. तुमचं अंतर्मनामध्ये खूप बदल व्हायला लागतात. अंतर्मन अतिशय महत्त्वाचा खेळ अंतर्मनाचा आहे की तुमच्या मला असं वाटतं मन खूप चंचल आहे, ते सतत इकडून इकडे धावत असते. तर त्या अंतर्मनाला शांत करण्यासाठी रेकी खूप मदत करते. सातत्याने आपण सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करतो, प्रत्येकाचे आभार आपण मानतो आणि एखादी वेळेसच आपल्याला आपण म्हणू शकतो की
एखाद्या काही व्यक्ती असतात की जिथे आपल्याला बोलणं गरजेचं असतं. काही ठिकाणी ग्रुप्स असतात, जसे माझे ग्रुप्स आहेत की त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती वेगळी वागत असली तर तिथे आपण चांगलं वागून त्यांना कळत नाही, तर त्यावेळेस तिथे आपल्याला काही ठिकाणी कडक राहावं लागतं. तिथे आपल्याला वेगळे शब्द वापरावे लागतात. तर त्यावेळेस खूप वाईट वाटतं की ही लोकं अशी का वागतात, की जेव्हा त्यांच्या चांगल्यासाठी आपण काही चांगला ग्रुप केलेला असतो, सगळं केलेलं असतं, तरी सातत्याने त्या चुका करत असतात. म्हणजे जी शिकलेली लोकं असतात ती पण त्या चुका करतात. तर हे असं का घडतं, तर बऱ्याचदा सांगून पण जेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही, त्यावेळेस आपल्याला तिथे काही कडक शब्दामध्ये किंवा काही गोष्टी कराव्या लागतात की ज्यावेळेस त्यांना ते लक्षात येईल. तर खूप गरजेचं आहे की काही ठिकाणी तुम्हाला कडक पण व्हावं लागतं आणि काही ठिकाणी आपलीच लोकं असतात, आपलीच माणसं असतात की ज्या ठिकाणी आपल्या चांगल्याचा जे फायदा घेतात. सातत्याने ते वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात आणि जे आपल्या मनाच्या विरुद्ध असतं. तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला बोलणं खूप गरजेचं असतं आणि ते बोलल्यानंतर आपल्याला रिलॅक्स वाटतं की अरे ह्या व्यक्तीला कळत का नाही आहे. आणि जर ही व्यक्ती स्वतः जर एवढी मोठी आहे, तिचं वयाकडे बघत नाही आणि तरी ती सातत्याने वेगळे शब्द वापरत असते, तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे जेव्हा आपण ते शब्द बोलून जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे ह्या व्यक्तीला हे आधी का नाही लक्षात येते. आणि ही व्यक्ती नुसतीच वयाने मोठी झालेली आहे, पण हिचं मन अजून मोठं झालेलं नाही आहे. तर त्यासाठी खूप आपल्या मनाची काळजी घ्या. वयानुसार आपल्या मनाला खूप मॅच्युरिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे, तुमच्या मनाची पण मॅच्युरिटी आली पाहिजे. नुसतं मी म्हणते की वय असं नाही आहे. आपण सगळेच जण हळूहळू दिवसांदिवस आपण म्हातारपणाकडे चाललो आहोत. तर असं नाही आहे की वयाप्रमाणेच तुम्हाला त्या मॅच्युरिटी गोष्टी अगदी काही जणांमध्ये येतात, काही जणांमध्ये येतच नाही, कारण तशी परिस्थितीच निर्माण होत नाही. तर मला असं वाटतं की रेकी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते की बऱ्याच लोकांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये येते आणि प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हे मानसिकच असतं. तर मानसिक प्रॉब्लेममधनं तुम्हाला बाहेर यायचं असेल तर नक्की तुमच्या मनाला खूप सक्षम करा. तुमच्या सगळ्या चक्रांची खूप काळजी घ्या आणि औषध विना जगण्यासाठी खूप छान अशी ही रेकी आहे की तुम्हाला औषधमुक्त करणारी ही शक्ती आहे. मनाची आंतरिक शक्ती तर वाढवतेच, तुमच्या 7 चक्रांमध्ये जागृती येऊन 7 चक्र सक्षम होण्यासाठी मदत येते. आणि छोट्या छोट्या ज्या व्याधी आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो डोके दुखणे, ॲसिडिटी, मायग्रेन, किंवा बऱ्याच जणांना आजकाल मी बघते तरुण लोकांना पण दम लागतात, तर हे तुमची आंतरिक शक्ती कमी पडते आहे. तर कुठेतरी तुमचं जंक फूड खाण्यामुळे तुम्हाला ब्लॉकेजेस तयार होत आहेत, तर त्याच्याकडे तुम्ही वेळेत लक्ष द्या. जलतत्वाला तुमच्या सक्षम ठेवा. वेळेत भरपूर तुम्ही पाणी प्या. पृथ्वी तत्व म्हणजे तुमचा योग्य आहार. तुमच्या शरीराला तुम्ही योग्य प्रकारचे जर कार्बोहायड्रेट्स घेतले तर तुमचे पृथ्वी तत्व सक्षम राहते, तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि मग जलतत्व त्याचा संबंध आहे शरीरामधले जे आवश्यक नसलेले घटक ते बाहेर पडून जाण्यासाठी मदत होते, याच्यासाठी जलतत्व आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आहे अग्नितत्व. म्हणजे व्यवस्थित विचार करा की आपल्या पोटातला अग्नी, ज्याच्यावर हे पूर्ण आपलं सिस्टीम सुरू आहे, ही स्थूल शरीर, हे कारण शरीर जे सुरू आहे, सूक्ष्म शरीरावरची शक्ती वाढवायची आहे. तर तुम्हाला योग्य आहार घेणं, योग्य वेळेत घेणं खूप गरजेचं आहे. आणि औषधमुक्त जीवन तुम्हाला जगायचं आहे. त्याचबरोबर वायुतत्वरूपी तुमच्या शरीरात असलेले विविध प्रकारचे वायू, त्या वायूंना तुम्हाला सक्षम करायचं आहे. वायुतत्वाची देवता श्री हनुमानजी यांचे आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की वायुतत्वाची काळजी घ्या. आणि इनडायजेशन तर होऊच देऊ नका. इनडायजेशन झालं तर तुम्ही वात शमन करण्यासाठी, तर त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मुद्रा आहेत, त्या मुद्रा करा. मुद्रांचे अभ्यास आता आपला सुरू आहे, तर त्या गोष्टीकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि तुमच्या विचारांना तुम्ही खूप सक्षम करा. विचारांचं आकाशतत्वरूपी जेव्हा तुमच्या विचारांना तुम्ही गती देता त्यावेळेस तुमचं मन सक्षम व्हायला लागतं. आणि सतत जाणीव ठेवा की ह्या वैश्विक शक्तीची, ह्या ब्रह्मांडीय शक्तीचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. जेव्हा तुम्ही रेकीची दीक्षा घेता त्या क्षणापासून तुम्हाला सगळ्या रेकी गुरूंचे, आध्यात्मिक गुरूंचे आशीर्वाद मिळायला लागतात.
तर नक्की स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. कुठलाही प्रॉब्लेम आला, काही आला, तर त्या प्रॉब्लेमला तुम्ही सूक्ष्म स्वरूपात बघण्याचा दृष्टिकोन ठेवा. सूक्ष्म म्हणजे ह्या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांना प्रचंड प्रॉब्लेम आहेत, जे अनाथ आहेत, ज्यांना अपंग आहेत. तर त्यापेक्षा तर आपला प्रॉब्लेम मोठा नाही आहे. आपण सक्षम आहोत शरीराने, मनाने, भावनेने. मग आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. हा स्वतःवरचा विश्वास ठेवा. हा जेव्हा स्वतःवरचा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला अशक्यही शक्य करतील स्वामी, असे श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळायला लागतात. तुम्ही काही न करता जर तुम्ही म्हणत असाल की नाही मला विश्वास आहे माझ्या स्वतःवर आणि मला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, तर नाही, कर्मावर तुम्ही खूप विश्वास ठेवा. चांगली कर्म करत राहा. तुमच्या विचाराने, तुमच्या मनाने, तुमच्या कृतीने. तुम्हाला माहिती आहे मनुष्य योनी, तर भरपूर नामस्मरण करा. तुम्हाला ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा. एकही क्षण वाया नका घालू. तुम्हाला ही पवित्र मनुष्य योनी मिळाली, त्या मनुष्य योनीचा तुम्ही सदुपयोग करा आणि जास्तीत जास्त अन्नदान करा. अन्नदान हे या कलियुगामधलं सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. नामस्मरण आणि अन्नदान जे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर तुम्हाला तुमच्याकडे असं म्हणत नाही की मी तुम्ही भरभरून खूप अन्नदान करा, पण तुमच्यामध्ये जे आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्या प्रकारे तुम्ही अन्नदान करा. सगळ्या गोष्टी या पैशामध्ये नाही मोजतायत, तर तुमच्याकडनं काही कृती घडणं खूप गरजेचं आहे. तर कर्म करत राहा, कारण ह्या कलियुगामध्ये कर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यांना माहिती की कर्माची देवता शनिदेव. आपण म्हणतो की शनिदेवांची 7:30 सुरू झाली, पण शनिदेवांची 7:30 ही कशासाठी असते की जे लोक काही नाही नुसतं पूजा करतात आणि कर्म करत नाही, तर शनिदेव ही कर्माची देवता आहे. ते तुमचे कर्म बघत असतात की तुम्ही कसे कर्म करत आहात, तुम्ही चांगले कर्म आहात का. आपल्या लोकांसाठी तर सातत्याने आपण सगळं चांगलं करत असतो, त्यांच्यासाठी दान धर्म, पण जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी पण निस्वार्थ भावनेने करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत असतो, त्याच्यामध्ये आहे रेकी ध्यानाची सेवा, मग तुम्ही रेकी उपचार जे देत असतात ती सेवा, हे सातत्याने जेव्हा तुम्ही कर्म करायला लागतात त्यावेळेस शनिदेवांचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात. म्हणून सतत मी म्हणते की सतत तुम्ही खूप पोथ्या किंवा खूप काही वाचण्यापेक्षा तुम्ही कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा. भगवद्गीतेमध्ये पण लिहून ठेवलेलं आहे की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणून कर्मावर खूप विश्वास ठेवा. आपली कर्म अतिशय विचारपूर्वक करा. ही पवित्र मनुष्य योनी, ह्या पवित्र मनुष्य योनीमध्ये मिळालेलं आपल्याला हे सक्षम देह, मग सूक्ष्म शरीर, कारण शरीर यांचा सगळ्यांचा सदुपयोग करा. एकही क्षण वाया न घालवता चांगले कर्म त्याचा पाठलाग करा. चांगले नामस्मरण करा. सतत उठता बसता ध्यानी म्हणी तुमचं नामस्मरण झालं पाहिजे. जसं की आत्ता परवा आहे हनुमान जयंती, तर आजपासूनच तुमचा जप सुरू झाला पाहिजे. तशी ओम हम हनुमते नमः किंवा श्रीरामांचा जप करा तुम्ही. श्रीराम जय राम जय जय राम, जे हनुमंतांना अतिशय प्रिय आहे. तर खूप छान ह्या सगळ्या एकात एक, मला असं वाटतं एकात एक घडणाऱ्या गोष्टी आहेत. रेकी शिकल्यानंतर आपोआपच ह्या गोष्टी चांगल्या घडायला लागतात. तर नक्की सगळ्यांनी आपला प्रत्येक क्षण सदुपयोगी लावा आणि आयुष्यमुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला जेव्हा डोकं दुखत असेल तेव्हा त्याचं कारण शोधून काढा की नक्की माझं डोकं कशामुळे दुखतंय. योग्य आहार आपण घेतलेला आहे का. डोळे दुखताय, डोळ्याचा नंबर वाढलाय म्हणून डोकं दुखतंय का तुम्ही एकदम उन्हात गेलाय म्हणून तुमचं डोकं दुखतंय. तर चंद्रनाडीला तुम्ही ॲक्टिवेट करा जेव्हा तुमचं डोकं दुखत असेल तेव्हा. ॲसिडिटी वाढला असेल तेव्हा तुम्ही चंद्रनाडीला ॲक्टिवेट करा. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. सूर्यनाडीचे खूप आभार माना. जेव्हा तुम्हाला खूप थंडी वाजून काही त्रास होत असेल तर तेव्हा तुम्ही सूर्यनाडीला ॲक्टिवेट करा. तर ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहे ज्या मी सातत्याने तुम्हाला सांगते की तुमच्या 7 चक्रांना तर रेकी सक्षम करतेच, तुमच्या छोट्या छोट्या व्याधी पण कमी करायला ही शक्ती मदत करते. तर नेहमी विश्वास ठेवा या दैवी ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीवर, रेकीवर, जी शिवशक्ती आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांचे भरभरून आशीर्वाद जसे मला मिळत आहेत तसे सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे ही माझी मनापासून इच्छा.
अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांनी या वैश्विक शक्तीचा ध्यास घ्या आणि आपल्यातली आंतरिक शक्ती वाढवा.